हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी सानिका पालव आणि आय एम परस्युइंग BTech in Information Technology from VSIT Mumbai, and I am the ex-intern in Mavate Technology as well as Sport Reconnect, and मी फाउंडर आहे RP अकॅडमीची. तर टीचिंग इज माय पॅशन अँड मला शिकवायला प्रचंड आवडतं. सो माझ्याकडे जेवढं प्रोग्रामिंगचं प्रॅक्टिकल नॉलेज आहे तेवढं मी शेअर करण्याचं इथे काम करेन. आणि येस, मी एक नवीन सिरीज स्टार्ट करते, कोर जावा टू द ॲडव्हान्स जावा फ्रॉम स्क्रॅच. So I hope this series will be helpful to everyone. So without wasting our time, let's start and begin for this series like core Java to the advanced Java. So माझी जी टीचिंगची स्टाईल असेल किंवा लँग्वेज असेल ती मराठी प्लस इंग्लिश असेल. सो कारण मराठी माझी मातृभाषा आहे आणि मराठीत असे व्हिडिओज नाही आहेत. सो मला असं वाटलं की मराठीत आपण बनवू आणि माझं गोल आहे क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करणं. सो येस, स्टार्ट विथ दी स्लाइड्स. मी काही स्लाइड्स बनवल्या आहेत. सो पहिले जे 2 व्हिडिओज आहेत ते थोडेसे, म्हणजे पहिला हा जो व्हिडिओ तर थेअरी असेल, कारण विथ प्रॅक्टिकल करण्याच्या आधी थोडंसं आपल्याला त्याबद्दल बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं असतं. सो एखादा प्रोग्राम करण्याच्या आधी, एखादी लँग्वेज शिकण्याच्या आधी ती लँग्वेज काय आहे, त्याचे फीचर्स काय आहेत हे थोडंसं बघणं खूप गरजेचं आहे. माझं ओव्हरऑल लक्ष हे पूर्ण प्रॅक्टिकलकडे देण्याकडेच असेल, बट थिअरी पण थोडी थोडी आपल्याला बघावी लागेल. ठीक आहे, ही पहिली गोष्ट झाली. तर दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ह्या कोर्समध्ये पूर्ण कोर जावा तुम्हाला माहितीच आहे की तुम्हाला फाईल हँडलिंगपर्यंत माहिती आहेत गोष्टी. ॲडव्हान्स जावा पण घेत असतो आपण, सर्व्हलेट कसं आपण कनेक्शन करू डेटाबेससोबत युझिंग जावा, हे सगळ्या गोष्टी आपण शिकत असू या कोर्समध्ये, या सिरीजमध्ये. ओके, सो पहिलीच गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे की प्रोग्रामिंग लँग्वेज काय आहे. ठीक आहे, तर हे यूट्यूब आहे. सो व्हिडिओज रेकॉर्डिंग्स, व्हिडिओ काय असतात रेकॉर्डेड असतात. सो इथे ऑडियन्स नसते. सो याचा आन्सर मीच देते. तर प्रोग्रामिंग लँग्वेज अशी लँग्वेज असते, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देते. आता मी आहे हुमॅन किंवा माझे जे फ्रेंड आहेत त्यांच्यासोबत मी कोणत्या लँग्वेजमध्ये बोलेन, तर मराठी किंवा इंग्लिश लँग्वेजमध्ये बोलेन. सो माझी लँग्वेज तिला कळत असेल, तिची लँग्वेज मला कळत असेल. तसंच प्रोग्रामिंग लँग्वेज अशी जी लँग्वेजेस आहेत, जावा, C++, पायथन, हे काय आहे, या लँग्वेजेसचा यूज करून आपण कोणासोबत कम्युनिकेट करतोय, तर कम्प्युटरसोबत कम्युनिकेट करतोय. कम्प्युटरला आपण काय देतो, इन्स्ट्रक्शन देतोय की कम्प्युटर हे मला ह्या गोष्टी मला करायच्या आहेत, मी तुला हे इन्स्ट्रक्शन दिले आहेत की आता बघा आपण चहा करतो. सो आपल्याला काय लागतं, एक पातेलं लागतं, आपण पाणी घेतो. सो अशा गोष्टी आपण एक एक इन्स्ट्रक्शन करत असतो. त्याचबरोबर आपण कम्प्युटरला काय देतो, इन्स्ट्रक्शन देतो की बाबा हे आपल्याला प्रिंट करायचं आउटपुट स्क्रीनला, तू काय कर, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलायचा यूज कर आणि हे आउटपुट काय कर, प्रिंट कर आउटपुट स्क्रीनला. असं आपण कोणाला म्हणतो, कम्प्युटरला. पण हे कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी आपण मराठी किंवा इंग्लिश लँग्वेज यूज करू शकत नाही, कारण कम्प्युटरला फक्त बायनरी लँग्वेज समजते. आणि ते नंतरचा नेक्स्ट लेवल आहे की कंपायलर असतो, त्याच्यानंतर इंटरप्रिटर असतो, ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. पण पहिली हीच गोष्ट आहे की कम्प्युटरला समजण्यासाठी एक स्पेसिफिक प्रोग्रामिंग लँग्वेज दिलेली असते. सो त्याचा यूज करून आपण कम्युनिकेट करतो कोणासोबत, कम्प्युटरसोबत. सो जावा इथे लिहिलंय की जावा ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आपण इन्स्ट्रक्शन देतो कम्प्युटरला, आपण सॉल्व्ह करतो प्रॉब्लेम डिफरंट प्रकारचे. सो आणि एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की लीड कोडचे प्रॉब्लेम पण आपण सॉल्व्ह करू. ओके, काही प्रोजेक्ट पण आपण मिनी प्रोजेक्ट करत असू त्या सिरीजमध्ये. सो एकदा टॉपिक झाला की आपण थोडंसं मिनी प्रोजेक्टकडे जाऊ. सो अशा प्रकारे आहे पूर्ण स्ट्रक्चर ह्या सिरीजचा. सो आपण पहिल्यांदा बघू की तुम्हाला कळलं की जावा काय आहे, तर एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, सिम्पल. ठीक आहे, त्याचे काही फीचर्स आहेत की जावा काय हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. सो हाय लेवल म्हणजे काय, तर बघा की कॉम्प्युटरला फक्त 0 and 1 समजतात. ठीक आहे, बायनरी लँग्वेज त्याला समजते. ह्युमन कशामध्ये कोड राईट करतो, तर जावामध्ये. सो जावा काय आहे, इझी टू अंडरस्टँड आहे. आणि आपल्याला 0 to 1 नाही समजत, आपल्याला काय समजतं की आपल्याला थोडंसं ह्युमन लाईक लँग्वेज समजते, कारण इफ, आउट, प्रिंट एलायन, सो अशा प्रकारची लँग्वेज आपल्याला समजतात. आणि इथे काय होतं की हाय लेवल म्हणजे काय, तर आपला जो कोड आहे तो काय होतो, कंपाईल होतो, इंटरप्रेट होतो. सो अशा प्रकारे ह्या गोष्टी आपण नंतर शिकत असू. पण हाय लेवलचा अर्थ एवढाच आहे की ह्युमनला ती लँग्वेज समजते, इझी टू अंडरस्टँड आहे, एवढं सिम्पल मिनिंग आहे याचा. त्याच्यानंतर काय आहे की जावा इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड. सो ह्या गोष्टी तुम्हाला नंतर समजत जातील जसं आपण पुढे कोर्समध्ये जाऊ. पण बेसिक अर्थ असा आहे, ऑब्जेक्ट म्हणजे काय, एखादी वस्तू
मोबाईल तुमचा काय आहे, एक ऑब्जेक्ट आहे. त्याला काय काय आहेत प्रॉपर्टी, ब्रँड आहे, कलर आहे, रॅम आहे, स्टोरेज आहे, अशा प्रॉपर्टीज आहेत. तुम्ही ॲक्शन काय करता, मोबाईलचा यूज करून कॉल करू शकता इतरांना, मेसेज करू शकता. सो अशा प्रकारे एका ऑब्जेक्टचे प्रॉपर्टीज आहेत, त्याचे तू काय ॲक्शन करू शकतो ते पण तुम्ही लिस्ट डाऊन केलेत. सो अशा प्रकारे आपण जावा प्रोग्राममध्ये आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो, त्याला प्रॉपर्टीज असतात, त्याला बिहेवियर आपण सांगितलेलं असतं की तुला ॲक्शन काय परफॉर्म करायची आहे. सो आपण अशा प्रकारे जावामध्ये पण काय करत असू, ऑब्जेक्ट क्रिएट करत असू. त्याच्यानंतर आहे जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणजे काय, तुमच्याकडे विंडो ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तुम्ही जर कॉन्फिगरेशनमध्ये गेला किंवा सेटिंगमध्ये गेला, तुम्हाला दिसेल तुमची ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे. सो विंडो असेल तर विंडोवर पण तो कोड चालतो, मॅक ओएसवर पण चालतो अँड लिनक्सवर पण चालतो. सो अशा प्रकारे डिफरंट प्लॅटफॉर्मवरती तो काय होतो, जावाचा कोड रन होऊ शकतो. राईट वन्स रन एनिवेअर. सो तुम्ही एकदा एका प्लॅटफॉर्मवर एका प्लॅटफॉर्मवरती कोड लिहिलात, तर जर तिकडे सपोज तुमच्या मॅक ओएसमध्ये जावा इन्स्टॉल असेल, तिकडे पण तुमचा काय होऊ शकतो, कोड रन होऊ शकतो. सो आपण पुढे बघू की तुमचा जो जावा आहे 2026 मध्ये काय इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला ॲनालिसिस दाखवते. मी ते सर्च मारलंय, तर तुम्ही इथे बघू शकता की 2026 जावा रिमेन पॉवर हाऊस ऑफ द सॉफ्टवेअर इंडस्ट्री, होल्डिंग इट्स पोझिशन फ्रेमली ॲज टॉप 3 प्रोग्रामिंग लँग्वेज वर्ल्ड वाईड. म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये तिसऱ्या थर्ड टॉप काय आहे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर तुम्ही जर युजेज जो आहे तो बघा, यूज आहे 29.6% to 30% ऑफ द प्रोफेशनल डेव्हलपर वर्ल्ड वाईड. सो डेली वर्कसाठी ही एवढ्या प्रकारे टक्क्यामध्ये ती लँग्वेज यूज होते. रिक्रुटर्स पण प्रेफर करतात काय तर जावा लँग्वेज, आणि आम्ही पण सध्या काय करतो, जावामध्येच काय करतो, प्रॉब्लेम सॉल्विंग करतो. सो अशा प्रकारे काय आहे, जावाचा इम्पॉर्टन्स आहे. तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन खूप झाली असेल किंवा इनफ झाली असेल. सो मला फक्त एवढं सांगायचं आहे, 2026 मध्ये पण जावा तेवढ्याच ताकदीने काम करतो, म्हणून मला वाटलं की सिरीज आपण सुरू करावी. सो काय आहे तर हाय डिमांड आहे. ठीक आहे, जावा यूज टॉप कंपनीज लाईक गुगल, मायक्रोसॉफ्ट, ओके, ॲमेझॉन, एवढेच टॉप कंपनी आहेत. डिफरंट कंपनीजमध्ये पण जावा यूज होतो. प्लेसमेंटसाठी ग्रेट लँग्वेज आहे ही. वाईड रेंज ऑफ यूज. सो तुम्हाला माहिती आहे की फ्रॉम मोबाईल ॲपपासून बँकिंगपर्यंत किंवा एंटरप्राइज सिस्टीम, सो जावा सगळीकडे यूज होतो. ठीक आहे, स्ट्रॉंग फाउंडेशन फॉर द फ्युचर. सो जावा हेल्प यू टू बिल्ड अ स्ट्रॉंग बेस इन प्रोग्रामिंग अँड ओप्स विच आर इसेन्शियल फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. तुम्हाला जर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शिकायची असेल, तुम्हाला पहिल्यांदा बेस क्लिअर करण्यासाठी जावा शिकणं खूप गरजेचं असतं. 4th पॉईंट आहे हाय सॅलरी. जावा डेव्हलपर्स आर अमॉंग द हाय पेड प्रोफेशनल इन द IT इंडस्ट्री. सो हाय सॅलरी मी ते युजिंग, म्हणजे सपोज तुम्हाला जावा येत असेल, तुम्हाला हायर केलं असेल त्या गोष्टीसाठी, तुम्हाला हाय सॅलरी ऑटोमॅटिक मिळून जाते. आता फ्युचर प्रूफ स्किल काय आहे तर 6 पॉईंट असं आहे की जी जावा लँग्वेज आहे, ओके, ती नवीन टेक्नॉलॉजीजमध्ये पण यूज होते, जसं काही बिग डेटा आहे, मायक्रो सर्व्हिसेस आहे आणि क्लाउड आहे. ठीक आहे, अशा नवीन टेक्नॉलॉजीमध्ये पण काय होते, जावा काय होते, यूज होते. त्यानंतर आपण बघू की व्हाय झालं. ठीक आहे, आता वेअर बघू. सो आता आपण बघणार आहोत की जावा कुठे कुठे यूज होतोय. ठीक आहे, पहिलाच आहे अँड्रॉइड ॲप्लिकेशन. जे अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे ते कशावरती बिल्ड झालेलं आहे तर जावावरती. जसं तुमच्याकडे एक व्हॉट्सॲप आहे, तुम्हाला मी दाखवले की इंस्टाग्रामचा लोगो दिसतोय. सो इंस्टाग्राममध्ये, गुगल मॅप्समध्ये काय होत आहे तर जावा यूज होतोय. त्यात फक्त इन शॉर्ट सांगते. ठीक आहे, तुम्ही नंतर इन डेप्थ तुम्ही हवं तर गुगल करू शकता. ठीक आहे, बट ओके. त्याच्यानंतर आहे बँकिंग अँड फायनान्शियल सिस्टीम. बँकिंग अँड फायनान्शियल सिस्टीम मध्ये काय यूज होतो, कारण बँकला कशाची गरज असते, एक सॉफ्टवेअर असं आहे जे सेक्युअर आहे, फास्ट आहे, रिलायबल आहे, 24/7 अवेलेबल आहे. सो जावा एक्झॅक्ट हे सगळे फीचर प्रोव्हाइड करतो. आणि येस, सो म्हणून काय होतं की फ्रॉड डिटेक्शनसाठी वगैरे असं आपण मॉड्यूल्स बनवतो. ठीक आहे, त्यानंतर आहे ATM सॉफ्टवेअर, मोबाईल बँकिंग अँड UPI सिस्टीम. या सगळ्यामध्ये काय होतं, जावाचा यूज होतो आणि जावा काय सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर कोणतं आहे तर वेब ॲप्लिकेशन. तुम्हाला माहिती आहे की वेब ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा जावा यूज होतो तेव्हा बॅकएंडला बिझनेस लॉजिक हँडल करण्यासाठी काय होतो, जावाचं काय होतं, यूज होत असतो. फ्रंटएंडला तुम्हाला माहिती आहे की HTML होतं, CSS आहे, रिॲक्ट आहे. बॅकएंडला काय असतं, जावा यूज होतो किंवा स्प्रिंग बूट यूज होतो. स्प्रिंग बूट का आहे तर जावाचं काय आहे, फ्रेमवर्क आहे. त्यानंतर कोणतं आहे एंटरप्राइज ॲप्लिकेशन. एंटरप्राइज म्हणजे काय, जिथे लार्ज स्केलमध्ये एकच ॲप्लिकेशन 1000 ऑफ लोक यूज करत असतील. सो त्या टाइमला आपल्याला काय पाहिजे तर स्कॅलेबिलिटी पाहिजे. सो ही स्कॅलेबिलिटी कोण प्रोव्हाइड करत असतं आपल्याला तर जावा प्रोव्हाइड करतो. त्यानंतर आहे क्लाउड अँड बॅकएंड सर्व्हिस. सो क्लाउड अँड बॅकएंड सर्व्हिस किंवा वेब अँड क्लाउड सर्व्हिस. ठीक आहे, सो
आजच्या जर तुम्ही ह्याच्यात बघितलात कशामध्ये तर डेली लाईफमध्ये, तर जे आहेत काय काय जे ॲप्लिकेशन आहेत ते काय होतात क्लाउडवर रन होत असतात. ठीक आहे. सो क्लाउडवर रन होत असतात, त्यामुळे काय असतात, तुम्ही AWS बघितलं असाल एक्झाम्पल, गुगल क्लाउड बघितलं असाल. सो जावा तिथे कॉमनली यूज टू बिल्ड काय बिल्ड करण्यासाठी यूज होतो तर मायक्रो सर्व्हिस, पेमेंट API, नोटिफिकेशन सर्व्हिस इट्सेट्रा. सो प्रत्येकाचे जावाचं एखाद्या गोष्टीमध्ये स्पेसिफिक पोझिशन आहे किंवा त्याचं फंक्शन आहे एका पर्टिक्युलर कशामध्ये मॉड्यूलमध्ये, किंवा एखाद्या आपण म्हटलं तर बँकिंग सिस्टीम म्हटलं त्या टाईपमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डेस्कटॉप ॲप्लिकेशन, नोटपॅड वगैरे हे सगळं जावाचा यूज करून बनतं. IoT आणि एम्बेडेड सिस्टीममध्ये पण काय होतं, IoT माहिती आहे ना की इंटरनेट ऑफ द थिंग. ओके. सो ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण जावा काय करतो यूज आपण डिव्हाइसमध्ये यूज करतो, जसं की स्मार्ट TV झालं. सो कनेक्ट करण्यासाठी कशासोबत तर इंटरनेटसोबत. सो ह्या स्मार्ट TV झालं, स्मार्ट वॉच झाले, याच्यामध्ये आपण काय करतो जावा यूज करतो. आणि जावा काय आहे प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स आहे. सो येस, त्यामुळे याचा यूज पण चांगल्या प्रकारे होतोय. गेम डेव्हलपमेंट आहे. त्याच्यानंतर आहे पॉप्युलर कंपनीज जावा यूज करतात, जसं की मी Amazon आहे, नेटफ्लिक्स आहे, ऑल दिस थिंग. सो अशा प्रकारे काय आहे जावाचा यूज आहे. ठीक आहे. सो मला एवढंच बेसिक सांगायचं आहे. बेसिक हा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला गेला आहे सो थोडंसं तुम्हाला जावाचं नॉलेज भेटावा, थोडं तो कुठे यूज होतो, का यूज होतो, आणि थोडंसं जावा काय आहे हे थोडंसं इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटावी, यासाठी हा थोडासा छोटा व्हिडिओ आहे. सो मला थेअरी सांगायला जास्त आवडत नाही, सो मी जास्त करून प्रॅक्टिकलवर भर देते. बट स्टील हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि या सिरीजचा पहिलाच व्हिडिओ आहे, आणि थेअरी आपल्याला थोडं बघणं खूप गरजेचं असतं एखादी गोष्ट समजण्याच्या आधी. बट स्टील येस, माझ्याकडून जेवढं होतं, जेवढं मी सांगायचा प्रयत्न केला तेवढं मी केला आहे. बिकॉज मला फीचर सांगायचे होते, कुठे यूज होतो, काय यूज होतो, एवढं सांगायचं होतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इन्स्टॉलेशन बघू, आणि नेक्स्ट व्हिडिओपासून आपण प्रॅक्टिकल नॉलेजवर भर देऊ, जे मला प्रचंड आवडतं. आणि येस, सो तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर प्लीज तुम्ही काय करा की नेक्स्ट व्हिडिओ पण माझे येतील या सिरीजमध्ये. सो प्लीज तुम्ही एकदा स्टार्ट केलं तर कंटिन्यू बघत राहा. ठीक आहे. कारण माझा पण मी व्हॅल्युएबल टाईम मी तुमच्यासाठी देते. सो प्लीज जर तुम्हाला आवडलं असेल तर मला त्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. सो तुमचं जर नेक्स्ट तुम्हाला जर बघायचे असेल व्हिडिओ तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल ह्या चॅनलवरती. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.